सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या खासदारांची सर्वत्र चर्चा आहे. त्याच्यामधील एक प्रमुख नाव म्हणजे संजय दिना पाटील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय दिना पाटील यांच्याबद्दल सर्व माहिती घेऊ. त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्यांचं चाइल्डहूड, स्कूलिंग, करिअर, अचिव्हमेंट आणि कंट्रोवर्सीज या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यांच्या वैयक्तिक माहितीबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म मुंबईमध्ये 16 जानेवारी 1969ला झाला. त्यांच्या पत्नीचं नाव पल्लवी पाटील असून त्यांना 2 मुली आहेत. एकीचं नाव राजुल पाटील तर दुसरीचं सखी. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. पूर्वाश्रमी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमधून खासदार झाले होते. ते राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता लक्षात येतं की संजय दिना पाटील यांचा जन्म राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा असलेल्या कुटुंबात झाला असून त्यांचे वडील दिना बामा पाटील हे कामगार नेते आणि महाराष्ट्रातील प्रभावी राजकारणी होते. ते मुलुंड मतदारसंघातून आमदार राहिलेले होते. त्यांची आई मनोरमा पाटील या 7 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे बालपणापासूनच त्यांना सामाजिक व राजकीय वातावरणाचा जवळून अनुभव मिळाला. संजय पाटील यांचे बालपण मुंबईतील भांडूप परिसरात झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून BComची पदवी घेतली. विद्यार्थी जीवनातच त्यांचा समाजकारण व स्थानिक प्रश्नांशी संपर्क आला. 2004मध्ये भांडूप विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. 2009मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून ते खासदार झाले. 2014 व 2019मध्ये त्यांचा पराभव झाला. ऑक्टोबर 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. 2024मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाली व पुन्हा मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले. 2009मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा त्यांनी पराभव करून प्रथम लोकसभेत प्रवेश केला होता. भांडूप, विक्रोळी, मुलुंड आणि घाटकोपर परिसरातील स्थानिक विकास कामांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. कचरा डेपो, पायाभूत सुविधा, क्रीडा संकुले, सार्वजनिक सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने प्रखर भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या रिलेटेड काही कॉन्ट्रोवर्सीज पाहायच्या झाल्या तर 2019मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. अनेकांनी त्यांच्या निर्णयावर टीका केली तर समर्थकांनी तो राजकीय पुनर्रचनेचाच भाग असल्याचं म्हटलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या विजयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली. अलीकडेच घडलेल्या 2026मधील पक्षांतरामुळे देखील ते खूपच चर्चेत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत त्यांच्यावरती तोंडसूक घेताना टीव्हीवरती पाहायला मिळत आहेत. एकंदरीत सांगायचं झालं तर संजय दिना पाटील हे मुंबईच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेते आहेत. कामगार चळवळीची पार्श्वभूमी, आमदार ते खासदार असा प्रवास, पक्षबदल आणि विविध निवडणूक लढती यांमुळे त्यांचे राजकीय आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. तर ही होती संजय दिना पाटील यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.